श्री स्वामी समर्थ. हाय, हॅलो, नमस्कार. मी रंजना कोटकर स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. हा लॉग आहे आमच्या घराच्या पूजेचा, म्हणजेच वास्तुशांतीचा, गृहप्रवेशाचा, आवर न्यू होम इनॉग्रेशन्स. तर हे पहा, आमची अशी गृहप्रवेशाची पूजा चालू होती सकाळी सकाळी. तर आमचा कार्यक्रम हा 23 एप्रिल वार रविवार 23 एप्रिल 2026 वार रविवार त्या दिवशी होता. तर हे पहा, मी अगोदर तुम्हाला काही तुमच्यासोबत थोडेसे क्लिप्स शेअर केले आहेत. ही पहा आमच्या घराची एंट्री. हे पहा, मस्त अशी रांगोळी काढून मस्त घर सजवून असं मस्त आम्ही तयारी केलो होतो. थोडंसं कसं झालं, हे व्हिडिओ शूट घेताना थोडंसं आम्ही तर पूजा करण्यामध्ये बिझी होते ना, त्यामुळं लेकरांना मी दिले होते छोट्या शूट घ्या म्हणून, पण त्यांना काही एवढा व्यवस्थित शूट घेता आला नाही. पण कसा का होईना मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण मग बिलकुलच व्हिडिओ आपल्या नवीन घराचा उद्घाटनाचा शुभारंभाचा व्हिडिओ नसण्यापेक्षा एकतरी थोडं तरी मेमरी कॅप्चर करण्यासाठी मी हा व्हिडिओ सेंड केला आहे. तर प्लीज थोडंसं म्हणजे माफ करा. थोडासा व्हिडिओ उभा आडवा कसा पण आलेला आहे, कारण छोट्या लेकरांनी मुलांनी हा लॉग शूट केलेला आहे. तर हे पहा, दारामध्ये मस्त ब्राह्मण मस्त छान होते, खूप छान होते ते देवबापा. एवढी छान सविस्तर त्यांनी पूजा केली ना, खूपच छान पूजा केली. हे पहा, आता आम्हाला त्यांनी तिलक करून घेत होते मस्त. त्यांनी सांगितलं, मेन म्हणलं तर हे गृहप्रवेश म्हणजे दारातूनच सुरुवात होते. गृहप्रवेश म्हणलं तर दारातच पूजा जास्त, हेच महत्त्वाचं आहे. आणि त्या दिवशी आपण सर्व देवी देवतांना आपण म्हणजे इन्व्हिटेशन देतो, म्हणजे त्यांना बोलवून घेतो की तुम्ही या, देवांना आमंत्रित करतो. कसं आपण जसं पाहुण्यांना सर्वांना आमंत्रण देतो ना, तुम्ही या आमच्या पूजेला, आमच्या कार्यक्रमाला, तसंच आपण आज देवाला पण बोलवून घ्यायचं असं त्या महाराजांनी एवढे समजून आम्हाला एवढं छान सांगितलं ना, खूपच एवढं भारी काय वाटलं, खूप छान वाटलं. तर हा थोडंसं माफ करा, व्हिडिओ म्हणजे आडवा व्हिडिओ न घेता उभा व्हिडिओ घेतला आहे आमच्या मुलांनी. थोडंसं त्याच्यासाठी हे करा. हे पहा, मस्त असा पूजा चालू होती. ते महाराज मस्त आम्हाला समजून असं सांगत होते पूजेचं महत्त्व काय काय नाही. हे पहा, आता आमच्या ही घराची एंट्री आहे. पहा, आमचं असं सुंदर असं घर छोटंसं. हे तुमच्यासोबत मला शेअर करावं वाटलं म्हणून मी शेअर करत आहे. मस्त हे बघा, एंट्रन्स आहे हा. मस्त अशी पूजा केली होती. कशी वाटते पहा ही पूजा. कलश दोन्हीकडे कलश स्थापन केले होते. मस्त अशी रांगोळी काढली होती पहा, छान मस्त. ही एंट्री आहे. हे पहा, मस्त पूजा तर एवढी छान केली होती ना त्यांनी, खूपच एवढं छान वाटत होतं पूजा करताना, खूप छान, एवढं छान सजवलं होतं महाराजांनी. स्वामी समर्थांचा फोटो आहे हा साईबाबाचा आहे, हा महादेव पार्वतीचा आहे, सत्यनारायणचा आहे, हे लक्ष्मीची आहे, हे गणपतीचा फोटो आहे. पूर्ण 11 फोटो त्यांनी ठेवायला. हे पहा, बालाजीचा, तिरुपती बालाजीचा फोटो आहे हा. हे आमचं कुलदैवत खंडोबा श्री खंडेरायांचा फोटो आहे, हे श्री दत्तात्रेयांचा, आणि हे राधाकृष्ण. आणि हे पहा, नवग्रहाची पूजा एवढी छान केली होती आणि खूप छान. महाराजांनी सर्व गावातले म्हणले की खरंच अशी पूजा म्हणजे कुठंच केली नाही, खूप एवढी छान पूजा केली त्यांनी महाराजांनी. खूपच छान वाटलं आम्हाला. मस्तपैकी असा होम केला होता. होम किती मस्त बघा. फुलाची रांगोळी पण महाराजांनीच काढली होती, कलरच्या रांगोळीने. ते मंडल त्यांनी किती मस्त मंडल तयार केले होते. हे बघा, मस्त अशी पूजा आमची केलेली होती महाराजांनी. हे पाय आमचं देवघर आहे. देवघर पण एवढं सुंदर आहे ना आमचं, खूप छान आहे. पहा, लक्ष्मीची मूर्ती फोटो बसवलेली आहे आम्ही देवघरामध्ये. अशी महाराजांनी पूजा करून घेतली आहे. होमची स्वास्तिक काढल्या झाली, तर आरती चालू होती. आरती पूर्ण आरत्या मस्त महाराजांनी आरती पूर्ण पूजा झाली. पूजा झाल्यानंतर मस्त अशी आरती झाली आणि आमची पूजा झाली. त्या आरतीचा व्हॉइस मी तसाच ठेवला आहे.
होती रचना मात्रे मान शरणा मात्रे मान कामना पुते जय देव जय लंबोदर पीतांबर प्रेम वंदना सर्व तोंड वक्र तोंड तिरवेना दास माता वटपाय संकष्टी पावावे निर्मामी रक्षा मित्रना जय देव जय मंगलमूर्ती मूर्ती मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान शरणा मात्रे मान कामना पुते जय देव जय लवकोते विक्राळ माणी माळा विकंठी कानात निर्वाणा लावण सुंदर मस्त दिवा ते दुनिया गंगा वाणी जोरा जय देव आरती व वाळू बाबूसी व कर्पूर गौरवाणी देवीच्या जय पार्वती सुनाच्या माळा विभूतीचे घडचे कंठनी आयसा शंकर शोभ्य ब्रह्माला जय देव शंकर स्वामी शंकर देवी देखते सागर मंत्र लगे कोटीचे बीज वाचे उच्चारे घोटी आरती यज्ञमयंत देवस्थानि धर्मानि मन्यतान्ते कान्ते सद्याः ओम राजाधिराज महाराज ते नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् तत्पुरुषाय विद्महे महादेवाय विद्महे तन्नो रुद्र प्रचोदयात् हंसाय विद्महे परमहंसाय विद्महे तन्नो हंस प्रचोदयात् अंजनीसुताय विद्महे वायुपुत्राय तन्नो हनुमंत प्रचोदयात् घाली लोटांगण वंदन चरणा डोळ्याला पायाला लोक जय आलिंगनात पूजन भावी वारे नवीन वा सांबनमा पार्वती पते शिवाहर महादेव शैतान सद्गुरुनाथ भगवान की जय कुंडली हे पहा किचनची पूजा पण महाराजांनी करून घेतली होती मस्त असं फुलांच्या पाकळ्या स्वस्तिक खूप छान वाटते हे दूध उतू पण गेलं होतं हे पाय स्वस्तिक हे पहा किचनची फ्लोर अशी आहे मी होम टूर देणारच आहे तुम्हाला पण आजचा पूजा म्हणजे कशा प्रकारे आमच्या घराची पूजा केली आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मस्त हे हॉल आहे आमचा सर्व पाहुणे बसले होते इथे हे पाच सोफा वगैरे इथं आहे ह्या पाहुण्या बसल्या होत्या हे पहा इकडं वॉशरूम आहे बाथरूम आहे म्हणजेच आंघोळीचं स्नानगृह इकडे आहे एवढं मस्त वाटत होतं ना मन प्रसन्न होत होतं त्या दिवशी खूपच छान वाटलं म्हणजे आपल्या घरामध्ये खरंच पूजा देवदेवतांचा म्हणजे वास असल्यामुळे एवढं छान वाटतं ना देवदेवतांचं पूजा केल्यानंतर खूप छान वाटतं घरामध्ये फ्रेश वाटतं म्हणूनच आम्ही आता घर पूर्ण झाले तर कशी पण मग ते पूजा करून मग मोठीच पूजा केली आम्ही पण मला सगळं शूट घेता आलं नाही इकडून इकडे टॉयलेट आहे इथे गेट आहे आणि वर इथे टॉयलेट आहे आणि वर जाण्यासाठी इथून पायऱ्या आहेत ही पहा ही माझी बहीण ती पण आली होती कार्यक्रमाला ह्या पहा आमच्या काकू आहेत माझी चुलती आहे ते पण आले होते म्हणजे गाडी करून चुलत्या सर्वजण आले होते माझी चुलत वहिनी हे पहा हे माझ्या बहिणीची जाऊ आहे रेखाताई त्यांचं नाव आहे
हे बघा स्कूलमधल्या टीचर पण आल्या होत्या. संध्याकाळच्या टायमाला असं मस्तपैकी भजन चालू होतं. म्हणजे संध्याकाळी मी काय केलं, भजन दत्तात्रेयांचं भजन, आमचे सासरे दत्तात्रेयाची सेवा करतात ना दत्तात्रेयाची, त्याच्यामुळं दत्तात्रेयांचं भजन चालू होतं संध्याकाळी. मस्त त्यांचा आवाज बघा ना, किती सुंदर मस्त आवाज आहे. आहे जेणेकरून तुम्हाला मध्ये ऐकायला येईल म्हणून. मस्त ते गौरव पण होते म्हणत होते, नको बाळा आणि पाण्याला जाते. किती मस्त आवाज होता त्यांना वाटून म्हणजे काय करत आहे असं थोडंसं वेगळं. जिथं कुणी कम्फर्टेबल असतं व्हिडिओमध्ये, कुणी नसतं, त्याच्यामुळे घरातून शूट केलं. जास्त पण जवळून त्यांची चेहरे नाही दाखवायचे. हे पहा, हे काय फोटो मी तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून शेवटी फोटो पण शेअर केले. खूप मस्त अशी पूजा झाली आमच्या घरांची. ब्राह्मण पण छान होते. हे पायांचे कंपनीतले कलिक आहेत, ते त्यांच्यासोबत गिफ्ट. जास्त जणांसोबत नाही शूट करता आलं मला, कारण मग कसं गावाकडचे लोक राहतात, जास्त मोबाईलच पाहताय. आपल्याला पाहुण्यांचं वगैरे सर्वांचं बघावं लागतं. सारखंच मोबाईल जर बघत बसलं तर मग नाव ठेवतात ना, घरचा कार्यक्रम आहे म्हणून. तर आमच्या नवीन घराची पूजा कशा प्रकारे झाली ते तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कशा पद्धतीने असंच पूजा करतात ते पण नक्की सांगा. माझ्या चॅनेलला नवीन असाल तर शेअर करा, लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.